Good afternoon, dear students. Today I am going to teach you homophones. I am going to teach you two homophones. They are C, WED wed, and the second is WADE wed. Both are verbs. Now let's use them in sentences. He weds. Second, he weds. Third, he wedded. Fourth, he wedded. Fifth, he is wedding. And the sixth is he is wedding. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व शब्दांचे आणि वाक्यांचे उच्चार सारखे वाटतात, परंतु आपण काय करूया, त्यांचे अर्थ बघूया. मराठीमध्ये त्यांचे अर्थ बघूया. ओके. हां, हे बघा. आता पहिला शब्द आहे WED वेड. वेड म्हणजे लग्न करणे. मग पहिलं वाक्य काय आलं, वेडचं सायने ही वेड्स. ही वेड्स, तो लग्न करतो. दुसरा वेड आहे पाण्यातून किंवा चिखलातून चालणे, WADE. ही वेड्स म्हटलं म्हणजे काय अर्थ होईल, तो पाण्यातून किंवा चिखलातून चालतो. ही वेडेड, त्याने लग्न केले. ही वेडेड, तो पाण्यातून चालला. ही इज वेडिंग, तो लग्न करत आहे. आणि ही इज वेडिंग, तो पाण्यातून किंवा चिखलातून चालत आहे. बघा, अशा समान उच्चाराच्या शब्दांना काय म्हणतात, होमोफोन्स म्हणतात. सो डिड यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन WED वेड अँड WADE वेड? बोथ आर व्हर्ब्स. दोघं शब्द व्हर्ब्स आहेत. Did it come to your notice, students? Okay, learn these words very well in your library or in your study room or in your classroom or also at your home. Okay? Take care next time, because homophones are deceptive. Homophones कसे असतात, फसवे असतात. त्यांचे उच्चार सारखे असतात, परंतु स्पेलिंग वेगळे असतात आणि अर्थ पण वेगळे असतात. फक्त उच्चार सारखे असतात. मग व्यवस्थितपणे हे शब्द पाठ करा. ओके. परत परत त्यांची सवय करा, प्रॅक्टिस करा. ओके. इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज लाईक इट, शेअर इट, कॉमेंट ऑन इट, अँड ऑल्सो सबस्क्राईब फॉर इट. ओके. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.